आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. राभा, 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी या सगळ्या सायन्सच्या नोट्स आहेत, वाटून टाक. हा, आणि पुढल्या आठवड्यात आपण टेस्ट घेऊ शकतो, परीक्षा घेऊ शकतो, कळलं? आई, वृंदाताई बाहेर आहे जरा. आटपली का कामं? हो, कधीच. बरं काय तुम्ही घाईघाईत गेला होता, काय झाली का तुमची कामं सगळी? झाली, सगळी झाली. अहो ही तुफान मेला थांबेच ना काका. इतकी शॉपिंग केली आहे, सगळ्यांसाठी गिफ्ट आणले तास तिने. हो बाबा, खूप दिवसापासून म्हणत होतं पण वेळच मिळत नव्हता. आज वेळ मिळाला. बाबा, हे तुमच्यासाठी. अरे बाप, काय इंक पेन? अगं पण काय उगाच हा खर्च कशासाठी? ठीक आहे हो काका, एक दिवस चालतं त्यात काय. आई, अगो बसा. बस ग, मला काय पाठी बघू नको. बघितलं का? हे तुझ्यासाठी. आई काय सुंदर आहे का मुक्ता? नाही खरंच सुंदर आहे. आई, आता तुम्ही जेव्हा केव्हा बाहेर जाल ना तेव्हा ती वापरा. हो बाई, मी वापरणारच. वृंदाताई, हे तुझ्यासाठी. अरे आकाश, कशाला, काय गरज आहे याची? राहू दे. वृंदाताई, घे. आणि हो, हे माझ्या लाडक्या भाचीसाठी स्वेटर आहे. थँक्यू. काय चाललंय? काय तुमचा दिवस कसा काय गेला आज? कसा गेला दिवस ते सांगतील नंतर. आधी मला सांगा, पिक्चर कसा होता? छान होता. मी इम्प्रेशन देते. ते थांब ग वहिनी, छान जरा. पिक्चर छान होता ते माहितीये मला, म्हणूनच तर पाठवलं तुम्हाला. काय मुक्ता? पण आम्हाला सांगा, स्टोरी काय होती पिक्चरची? स्टोरी काय? छान होती स्टोरी. छान होती ते माहितीये, पण काय होती स्टोरी ते सांगा. त्यात काय एवढं सांगतो. एक हिरो आहे, तो मग काय नाही सांगता येते. म्हणजे तुम्ही काही पिक्चर बघितलेला नाहीये, स्टोरीच सांगता येत नाहीये. अगं बघितलं आम्ही, गेलो होतो थिएटरला. थिएटर मध्ये जाणारच तुम्ही, तिकीट मीच काढून दिली होती तुम्हाला. पण थिएटर मध्ये जाऊन तुम्ही पिक्चरच बघितलं नाही, स्टोरीच माहिती नाही तुम्हाला. मग थिएटर मध्ये जाऊन आठवलं मला सगळं आठवलं. ऐका, हा सांगतो. आई ऐका. स्टोरी अशी आहे, एक हिरो आहे त्यात, त्याला एक लहान भाऊ आहे. तो खूप खोडकर आहे आणि एक दिवस तो मोठ्या भावाची खोड काढतो आणि मोठा भाऊ त्याला धुतो. नाही, आता त्यानं त्याला कसं धुतलं हेही दाखवतो. नाही, नको नको नको. काय केवढा दंगा यांचा, बापरे. अहो असेच आहेत लहानपणापासून बाई, कुठलंही निमित्त पुरतं बाई त्यांना. अरे धडपडाल यांचं सुरू. हो, तू पण काय कमी नाहीयेस मुक्ता. अगं ताई, गंमत केली ग. हो का? बरं, आज मी शॉपिंग केली सगळ्यांसाठी. आईंसाठी शॉल आणली, अरे वा, बाबांसाठी पेन, वृंदाताईसाठी इयरफोन, एक आभा तुझ्यासाठी टॉप आणलाय. नकोय मला. अगं एकदा बघून तर घे. तू आणलेलं काही नकोय मला. आभा ग, असं काय करते? बघून तर दे एकदा. आणि मुक्ताची चॉईस म्हणजे काय प्रश्नच नाही का? ताई, मी म्हंटल मला नकोय, आणि माझ्यासाठी तू काही आणण्याची आता गरज नाहीये. आभा, तिला काय झालं?
आभा अगं काय झालं, तू अशी अचानक वर का निघून आलीस? हे बघ तुझ्यासाठी किती छान सरप्राईज आणलंय आणि तुला मी दिलेलं काहीच का नकोय? आभा अगं मुक्ताताई काहीतरी विचारतीये, उत्तर देशील की नाही? आभा हे बघ, तुला जर हे आवडलं नसेल ना तर आपण बदलून घेऊ, काही हरकत नाही. नाही नाही मुक्ता, हे कारण नाहीये. आभा अगं बोलशील का काय झालंय? काय बोलू? हा काय बोलू? मुळात मुक्ताताई तुझ्याशी तर मी का बोलू? आता हे आण ते आण करून काही होणार नाहीये. ही असली ना खोटी काळजी नको दाखवूस. ओवीताई ही म्हणते हिला काळजी वाटते माझी. ताई तुला जरा जरी काळजी वाटत असते ना माझी तरी असं वागली नसतीस. माझ्या भावनांशी खेळताना काहीच वाटलं नाही का तुला? बहिणीचा विचार करतेस, प्रेम करतेस ना, बघा फालतू प्रँक केलाच नसतात. नाही तुझ्यासाठी हा फक्त प्रँक असेल, पण माझं काय? मी झाले होते ना इन्व्हॉल्व. पण हे सगळं संपल्यावर मला काय वाटेल, माझ्या मनाला काय वाटेल याचा एकदाही विचार केला नाहीस तू? मोठी बहीण म्हणून सांभाळून घ्यायचं की हे असे फालतू प्रँक करून त्रास द्यायचं ग? आभा एकदा माझं ऐकून तर घे. मी ताई प्लीज पुन्हा आता काही बोलू नकोस, मला काहीच ऐकायचं नाहीये तुझं. मुळात तू माझ्याशी आता ना बोलूच नकोस, तसा प्रयत्न सुद्धा करू नकोस. आभा ऐक ना. ओवीताई प्लीज सांग हिला. ओवीताई तू काहीच का बोलत नाहीयेस?